आज राज्य सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प जो आहे त्याची जे वाचन आहे ते अजित पवारांनी केलेलं आहे, तो मांडलेला आहे आणि या दरम्यान त्यांनी कोणकोणत्या घोषणा केल्या पाहूया। 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता महिला व बाल विकास विभागास 3107 कोटी रुपयांनी यथावे प्रस्तावित आहे। वाशिम, जालना, हिंगोली, अमरावती, भंडारा, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर, नाशिक तसेच ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि 430 खाटांचे संलग्न रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। जळगाव, लातूर, बारामती, नंदुरबार, गोंदिया, कोल्हापूर, मिरज, जिल्हा सांगली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना संलग्न प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेची शासकीय परिचर्या महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। नागपूरच्या धर्तीवर औंध, पुणे येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्स स्थापन करण्याचे देखील नियोजन आहे। राज्याचे एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023 ते 28 जाहीर करण्यात आले आहे। या धोरणांतर्गत प्रथमच अंत्योदय शिधापत्रिकेवर सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे एका कुटुंबास एक साडीचे मोफत वाटप करण्याची कारवाई सुरू आहे। औद्योगिक क्षेत्रात लघु वस्त्रोद्योग संकुले स्थापन करण्यास भांडवली अनुदान देण्याची योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे। राज्यात 18 लघु वस्त्रोद्योग संकुले स्थापन करण्यात येणार आहे। त्याद्वारे सुमारे 36,000 नवीन रोजगार अपेक्षित आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।